न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। दरोड्याच्या तयारीचा कट उधळला, उपनगर पोलिसांची धडक कारवाई। उपनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने दिनांक 27 एप्रिल 2025 रोजी देवळाली गाव परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करत मोठा कट उधळून लावलाय। सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन, पोलीस हवालदार विनोद लखन, पोलीस शिपाई पंकज करपे, पोलीस शिपाई सौरभ लोंढे व पोलीस शिपाई संदेश रगतवाण यांच्या गस्त पथकाने ही कारवाई केली आहे। पोलिसांच्या गस्ती दरम्यान संशयित हालचाली दिसल्याने पाठलाग करण्यात आला। आरोपी सार्थक अहिरे, पवन घोलप व समीर सोनवणे यांना पकडण्यात आले। सार्थक अहिरे याच्या पायाला गावठी कट्ट्यातून अपघाती गोळी लागली। अटक आरोपींकडून गावठी कट्टा, धारदार कोयता, दोरी, मिरची पूड आणि 2 मोटरसायकली असा एकूण 2,05,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सदर कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त डॉ. मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे, पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे, गुन्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व त्यांच्या पथकाने केली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत। देवळाली गाव परिसरामध्ये जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद या ठिकाणी दिसली, तर त्याच्याबदले 7 ते 8 लोक सदर वेळी त्या ठिकाणी होते। त्यामध्ये 3 ते 4 लोक हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीचे काही अनोळखी इसम या ठिकाणी होते। तर सदर लोक कशासाठी आली होती, काय आली होती, त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असता त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला। म्हणजे ज्या वेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीसे झाले। तर नेमके कुठं पळाले, काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो। सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं। तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली। सदर फायरिंग कुठं झालं होतं, काय झालं होतं याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली। आम्ही त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन ची ओळख पटवली, तर तो आरोपी जो होता तो सार्थक अहिरे या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये, उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती। तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्याला सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिसफायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले। मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने 27 तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। भारतीय न्याय संहिता कलम 310(4), 310(5) व भारतीय हत्यार कायदा 325 आणि 425 च्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार, हार्दिक बेलदार, पवन घोलप, समीर सोनवणे ही लोक या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून 3 ते 4 आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे। हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते, त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत। सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता, परंतु आमच्या डीबीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे।